जालना शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते। महागाई कमी करा, कांद्याला हमीभाव द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला। वाढत्या खतांच्या किमती, ट्रॅक्टरने मशागत करण्यासाठी डिझेल मिळत नाही, शेतीमालाला पाहिजे तेवढा मिळत नसलेला भाव, वीज बिलांचा प्रश्न आणि सर्वसामान्यांना भेडसावणारी महागाई यामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। मोतीबाग परिसरात आंदोलनादरम्यान काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर व बीडकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने सरकारने लक्ष देण्याची मागणी केली। सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते शिवसैनिकांनी दिला। याची माहिती शिवसेना उभाठाचे जालना जिल्हाध्यक्ष मनीष श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आमच्या प्रमुख मागणी अशा आहे की शेतकऱ्यांना सरसगट शासनाने जी 2 लाख रुपयाची कर्जमाफीची घोषणा केलेली आहे ती शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी। शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये पेरणी करावं लागणार आहे, त्यामुळं तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्याव। शासनाने शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे, हीच ती वेळ आहे आणि त्याच्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे। कांद्याला भाव नाहीये आपल्या या ठिकाणी कांद्याच्या संदर्भात सुद्धा सध्या 5 रुपये किलो भाव आहे। शासनाने 12 रुपये किलोची घोषणा केली, परंतु त्या घोषणेनं काही होणार नाही। शेतकऱ्यांना 25 रुपये किलो प्रमाणे त्यांनी खरेदी केली पाहिजे आणि 1500 रुपये याप्रमाणे त्यांनी अनुदान दिलं पाहिजे किलो मागे, क्विंटल मागे। ही आमची प्रमुख मागणी आहे। शेतकऱ्याच्या मागणीसाठी लढत आहात, परंतु मात्र तुमच्या आंदोलनाला काही फारसा हे दिसत नाही, अपेक्षित असा प्रतिसाद दिसत नाही। शिवसैनिकांनी पाठ फिरवलेली नाही। सध्या हंगामाचे दिवस आहे, शेतीमध्ये मशागतीचं काम चालू आहे, शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि जो शिवसैनिक आहे तो सुद्धा शेतकरीच आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मशागतीचे काम चालू असल्या कारणामुळं, त्याचबरोबर डिझेलसाठी शेतकऱ्यांचे भांडणं सुरू आहेत। शेतकऱ्याला शेतामध्ये नांगरटी करायची तर डिझेल मिळाल्याने तयार नाही, पंपावर जाव तर तिथं अडचण व्हायला लागली, त्याच्यासाठी भांडणं व्हायला लागले। या सर्व बाबी त्यासाठी जबाबदार आहे। गटबाजी असू शकते का? नाही, गटबाजी काहीच नाही। आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आणि गटाचे लोक आहे, त्याच्यामुळे अंतर्गत गटबाजीचा काही प्रश्न नाही। तुम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावर लढताय, मात्र जालन्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना खत मिळत नाही। आता कृषी विभागाच्या 2 कारवाया झाल्या, त्यामुळे बोगस आणि अनधिकृत खत असले समज तो मुद्दा आहे की तुमच्या आंदोलन? माझ्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या खताचा सुद्धा मुद्दा आहे। आम्ही शिवसेनेच्या तर्फे शेतकऱ्यांना खत मिळाव, विदाऊट लिंकिंगचं मिळाव आणि रास्त भावामध्ये मिळाव। सध्या लूट चालू आहे शेतकऱ्यांची। मोंढ्यामध्ये जवळपास 1762 बॅग बोगस खत पकडल्या गेलं। त्याचबरोबर 400 रुपये अति म्हणजे पेक्षा जास्त वाढीव भावानं खताची विक्री व्हायला लागली। माझं कृषी विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला आव्हान आहे की त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावं, अन्यथा मग आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून रुग्ण हातात घेऊन कार्यक्रम करावा लागेल। पाहिलं आपण तर भरारी पथक असते कृषी विभागाचे, मे महिन्यामध्ये दरवर्षी कारवाई होती, पण जेव्हा मेन सीझन असतं तेव्हा काही कारवाई होत नाही। काय त्याविषयी काय सध्याच्या घडीला कृषी विभागाचं असं झालेलं आहे की भरले अब्दुल्ला गुड थैली में, त्या पद्धतीनं त्यांची लूटमार चालू आहे। ते दुकानावर जातात, आपण जर त्यांना दुकानाचे नावं दाखवले, त्या दुकानावर जाऊन ते कारवाईच्या नावाखाली मलिदा लाटून मोकळे व्हायला लागले आणि हे सर्व या ठिकाणी निर्ढावलेल्या प्रशासनामुळे घडायला लागलं। प्रशासनानं खऱ्या अर्थानं
या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे. नाहीतर मग आता मी सुद्धा सभापती राहिलेलो आहे, कृषी सभापती म्हणून काम करत असताना मी शेतकऱ्याला बांधावर खत देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला होता. त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं शासनानं केली पाहिजे. आम्ही या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या भावना कळवणार आहे. ओके साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे. गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 301 सोयाबीनचे नमुने जे ते बोगस आढळून आले, पण त्या कंपन्यांवर काही कारवाई झाली नाही. आता खरीप हंगाम तोंडावर आहे, पुन्हा जेव्हा फसवणूक होईल तेव्हाच कारवाई करायची. मग हीच बाब जे आहे तर कृषी अधीक्षक कार्यालयानं गांभीर्यानं घेतली पाहिजे. खरं म्हणजे पूर्वी काय होतं, जिल्हा परिषदकडे हे सर्व अधिकार होते, पण अधिकार काढून घेण्याचं काम झालं. पंचायत राजमध्ये दिलेले जे अधिकार होते स्थानिक स्वराज्य संस्थेला ते शासनाने कमी केले आणि ज्यांच्याकडे हे अधिकार दिले ते म्हणजे काम करायला तयार नाही, ते फक्त आपलं माल जमा करण्यामध्ये लागलेले. आणि या जिल्ह्याच्या राजकारणामधले जे पुढारी आहेत त्यांचं असं झालं का सियासत मुफलिसों पे ये एहसान करती है, आंखें निकाल लेती है और चश्मे दान कर देती है.